एका टोपामध्ये 1.5 ग्लास पाणी घेतलं आहे, कोमट करून घेऊयात त्याला। पाणी कोमट झालं की गॅस बंद केला मी। त्याच्यामध्ये 1 चमचाभर मीठ टाकलं, ते पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात चमच्याने। आणि आता या मीठ घातलेल्या कोमट पाण्यामध्ये आपण पनीरचे हे तुकडे मुरत ठेवणार आहोत। ते देखील मी एकदा थोडेसे मिक्स करून घेते आणि झाकण ठेवून आपण बाजूला ठेवूयात। मीठ घातलेल्या कोमट पाण्यामध्ये अशी पनीरचे तुकडे थोडा वेळ मुरत ठेवले तर पनीरची भाजी खूप टेस्टी लागते। होय, आज आपण बनवतोय शाही पनीर। तर तेलामध्ये काही खडे मसाले, 3 लाल सुक्या मिरच्या, अख्खे धने घेतलेत 1 चमचाभर, ते देखील घालून घेतले। 4-5 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं, ते देखील याच्यामध्ये परतून घेऊया। 1 मोठा कांदा पातळ असा कापून घेतला। हे सर्व जिन्नस आपल्याला मध्यम आचेवरती चांगले परतून घ्यायचेत। कांदा चांगला लालसर करून घ्यायचा आपल्याला। आता आपण आपली ग्रेव्ही चांगली दाटसर होण्यासाठी आणि टेस्टी लागण्यासाठी त्याच्यामध्ये 4-5 काजू आणि 1 चमचाभर मगज बी घातलाय। 2 लांब लाल असे आपले टोमॅटो बारीक कापून घेऊन ते देखील घातलेत। टोमॅटो पटकन शिजण्यासाठी त्याच्यावरती मीठ घातलं। मस्त हे मिश्रण आपल्याला चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे वाटण चांगलं वाटून घ्यायचं। तर एका कढईमध्ये 1 चमचाभर तेल घातले आणि त्याच्यामध्ये बटर घातले आपण। बटर डायरेक्ट घातलं की ते लगेचच जळून जातं, धूर होतो, म्हणून थोडंसं तेल घातलंय। कढईमध्ये तमालपत्र घातले 2, हिंग घातलं आणि आपलं लगेच जे वाटण आपण वाटून घेतलं होतं ते घालून घेतलं। आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण पावडर मसाले घातले जेणेकरून ते जळू नये। आवडीनुसार लाल तिखट, हळद, जिरे पावडर, धने तर आपण वाटणामध्येच वाटून घेतले होते, आणि थोडासा गरम मसाला। तिखट आपण आपल्या आवडीनुसार करू शकतो। आता इथे भरपूर सारी कसुरी मेथी मी घेतलेली आहे। तर 1 मोठा चमचाभर कसुरी मेथी मी चांगली चोळून या ग्रेव्हीमध्ये घालून घेतले। आणि जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण वाटून घेतलं होतं त्याच्यामध्येच ग्लासभर पाणी घालून मी या ग्रेव्हीमध्ये ओतून घेतलं आहे। आता याच्यामध्ये आपण क्रीम घालून घेतोय। ही क्रीम या वाटणामध्ये ग्रेव्हीमध्ये चांगली मिक्स करायची आणि मध्यम ते मंद आचेवरती छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। या ग्रेव्हीला झाकण ठेवूयात, मंद आचेवरती ग्रेव्ही चांगली शिजून देऊयात। हे पहा, मस्त उकळी आलेली आहे। गॅस मंदच आपण ठेवलाय आणि ग्रेव्हीला चांगली उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे कोमट पाण्यामध्ये पनीरचे तुकडे मुरत ठेवले होते ते घालून घेतले आणि पुन्हा एकदा 2 चमचेभर कसुरी मेथी आपण घातली आहे चांगली। कसुरी मेथी आणि पनीरचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं। चवीनुसार मीठ घातलं, छान अशी भाजी मिक्स करायची आणि पुन्हा एकदा वाफेवरती 2-3 मिनिट आपण शिजून दिली आहे भाजी। मध्ये मध्ये मिक्स करायची। आज आपण बनवलेला आहे कसुरी मेथी शाही पनीर, कारण शाही पनीरमध्ये कसुरी मेथी तशी वापरत नाहीत, भरपूर सारी क्रीम वापरली जाते। तर पण आपण या भाजीमध्ये पनीर, क्रीम त्याच्याबरोबर भरपूर सारी कसुरी मेथी वापरलेली आहे, म्हणून आपल्या आजच्या भाजीचे नाव आपण दिले आहे कसुरी शाही पनीर। पुन्हा एकदा क्रीम घातलेली आहे। भाजी आपली तयारच झालेली आहे। त्याच्यानंतर पुन्हा थोडीशी क्रीम घातली, पुदिना आणि कोथिंबीर भुरभुरली, थोडीशी मिक्स केली, मस्त अशी आपली ही कसुरी शाही पनीर भाजी तयार आहे। रोटीसोबत गरमागरम खूप छान लागते। नक्कीच करून पहा। व्हिडिओ आवडल्यास गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्सला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास फ्रेंड सर्कलमध्ये नक्कीच शेअर करा।
लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत, व्लॉगसोबत. तोपर्यंत धन्यवाद.